हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, हा जो व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ आहे महाशिवरात्रीचा. आणि इथे बघा मी आहे ना हळदीचं लेपन वगैरे करून घेत आहे. आधीच म्हणजे देव वगैरे आहे ना, मी सर्व देव आहेत ना माझे, देवांना आंघोळ वगैरे घालून झालेली आहे. तर देवाची मांडणी करायच्या आधी म्हटलं की हळदीचं लेपन वगैरे करून घेऊ. आणि हळदीच्या लेपनाने ना फ्रेंड्स, खरोखर घरामध्ये एक छान प्रसन्नता वाटते. आणि खूप छान असं सुगंधित हळदीचं लेपन केलं ना, तर दिवसभर खूप छान असा दरवाजामध्ये सुगंध असतो आणि छान वाटतं. कारण की त्याच्यामध्ये आपण अष्टगंध टाकतो, अत्तर टाकतो, तर त्याच्यामुळे ना छान असं त्याचं सुगंध पसरत दरवळत राहतो. आणि हळदीचं लेपन कधीही करू, म्हणजे जेव्हा आपला सणवार असेल तेव्हा तर करायचंच. शिवाय आपल्या इतर दिवशी मंगळवारी, शुक्रवारी किंवा तुम्हाला गुरुवारी जमेल तर गुरुवारीसुद्धा तुम्ही हळदीचं लेपन करू शकता. आणि इतर सणांना तर आपल्याला करायचंच असतं. तर इथे ना मी सकाळी लवकर वगैरे उठून आहे ना अंघोळ वगैरे करून घेतली. त्याच्यानंतर आहे ना सर्व देव वगैरे आहे ना देवांनासुद्धा अंघोळ वगैरे घालून घेतली. तर म्हटलं चला देवता मांडायच्या आधी ना पहिलं हळदीचं लेपन करून घेऊया, जेणेकरून आहे ना तोवर देवाची मांडणी मंदिरात करेपर्यंत आहे ना हळदीचं लेपन सुकून जाईल. तर इथे मग मी ना हळदीचं लेपन करून आले आणि आता देवाची मांडणी करणार आहे. तर त्याआधी ना मी ही सुद्धा एक पूर्वतयारी करून ठेवते. तर मी जे काही तांदूळ पूजेमध्ये मंदिरात वगैरे ठेवते ना, मी ते तांदूळ आहे ना लगेच वापरून टाकते. 8-8 दिवसांनी मी ते तांदूळ बदलते. आणि ते तांदूळ आहे ना ज्या दिवशी आपलं काही व्हेजिटेरियन असेल ना, त्याच दिवशी मी ते तांदूळ बनवते किंवा त्याचा भात बनवते. तुम्ही भात बनवू शकता, की जेणेकरून आहे ना तो प्रसाद बनवून आहे ना आपल्या फॅमिलीतले सगळेच लोकं खाऊ खाऊ शकतात. नाहीतर मग तुम्ही खीर बनवू शकता. तर तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही त्याच्यातून त्या तांदळाने बनवू शकता. पण ते तांदूळ आहेत ना, ज्या दिवशी तुम्ही व्हेज बनवाल त्याच दिवशी वापरा. तर मी तसंच करते. तर इथे आहे ना मी असे सगळ्या प्लेटांमध्ये आणि वाटीमध्ये आहे ना तांदूळ ठेवून घेणार आहे. जेणेकरून आहे ना आपल्याला कवड्या वगैरे अशा मांडता येतील. तर कवड्यासुद्धा आहे ना ह्या तांदळातच मांडायच्या असतात. गोमती चक्रसुद्धा तांदळात मांडायचे असतात. शिवाय आपलं जे कासव जे असतो ना, तर ते कासवसुद्धा खाली अंक असले ना, तर तो आहे ना पाण्यात न ठेवता आहे ना तांदुळामध्येच ठेवायचा. तर तो चांगला असतो. अंकवाला कासव आहे ना तांदळातच ठेवायचा असतो. त्याच्यानंतर इथे बघा मी अन्नपूर्णा देवीची मूर्तीसुद्धा वाटीमध्ये तांदळातच ठेवलेली आहे. तर सगळ्यांना हे आता मी ना पूर्वतयारी करून घेते. म्हणजे कसं आहे ना, की कसल्याच गोष्टीचा मध्ये-मध्ये खंड पडत नाही. हे राहिलं, ते राहिलं म्हणून आहे ना पूजा सोडून आपल्याला मध्ये-मध्ये उठून जायची गरज पडत नाही. तर मी ना कोणतीही पूजा करायच्या आधी ना सगळी पूर्वतयारी वगैरे ना करून ठेवते. आणि तसंही ना फ्रेंड्स, आज काय होतं, की महाशिवरात्रीचे आहे ना 4 प्रहर होते. तर त्या 4 प्रहरमधून जो प्रदोष काळाची जी पूजा आहे ना, त्या प्रहर म्हणजे जो प्रहर आहे ना, तो प्रदोष काळामध्ये सुद्धा होता. तर प्रदोष काळ हा आहे ना 5:45 ते 7:30च्या दरम्यानपर्यंतचा होता. तर म्हटलं की चला, आणि तेव्हाचाच मुहूर्त होता पूजा वगैरे करण्याचा. तर म्हटलं की चला बाकीची पूजा जी आहे आपली म्हणजे बेल वगैरे व्हायची, तर ती आपण संध्याकाळी प्रदोष काळामध्येच करणार होतो. त्याआधी म्हटलं की पहिले सगळ्या देवांची वगैरे पूजा वगैरे करून घ्यावी. कारण की आहे ना सगळी घाई गडबड होत नाही त्याच्यामुळे. आणि सकाळी सकाळी कसं देवांची पूजा तर ही नेहमी घरात लवकर सकाळी सकाळीच झाली पाहिजे, त्यामुळे. तर इथे बघा मी आहे ना सर्व असे तयारी वगैरे करून ठेवली. अन्नपूर्ण देवीला छोटूसा हार वगैरे घालून ठेवला. आणि बघा माझ्या देवांची मांडणी किती सुंदर आणि सुरेख दिसत आहे ना. खूपच सुंदर दिसत होती. आणि मला असं मंदिर पाहिलं ना किंवा असं केलं ना, तर खूप छान वाटतं आणि खूप प्रसन्न वाटतं मला त्या टाईमला. तर मी असंच करत असते जेव्हा पण पूजा वगैरे करते ना, तर मी हे छान असं, मला मंदिर बघूनच खूप म्हणजे प्रसन्न वाटतं. एक पॉझिटिव्हिटी येते आपल्या घरात, त्यामुळे. तर अशा प्रकारे माझी पूजा वगैरे झाली. आणि नंतर मग म्हटलं की बाकीची जी काही कामं आहेत ना ती नंतर करावी. त्याची फक्त जी म्हणजे महाशिवरात्रीची जी काही पूजा करणार आहे ना, तर ती संध्याकाळची सुद्धा जी तयारी आहे ना ती अगोदरच करून घ्यावी. त्याआधी बघा ईशी तुमच्यासोबत काय बोलत आहे. हे आहे आमच्या डोंगू. तर फ्रेंड्स, तुम्हाला ते आवाज येते ना, तर ते गाण्याचा आवाज येते. कारण की आज काय महाशिवरात्री, तर आम्ही त्याचा इंतजार करत होतो. आलाच तो दिवस. तर आणि माझा दिवस खराब, म्हणजे आजचा नाही, परवाचा. कारण की माझी इच्छा आहे.
मजा करता खूप पाठ होतो. इकडे बघा की महाशिवरात्रीची मम्मीने आणि मी ते बघा. तर इथे ना ईशी तुम्हाला सांगत होती की मम्मीने आणि मी कशी पूजेची सगळी तयारी वगैरे करून ठेवली आहे. तर इथे बघा आहे ना मी, मम्मी आणि ईशी आम्ही तिघींनी सुद्धा ज्या ज्या वस्तू लागेल ना त्या वस्तू इथे आहे ना मांडून ठेवलेल्या होत्या. म्हणजे कसं पूजा करताना आहे ना फ्रेंड्स असं सारखं सारखं उठायची गरज नाही पडत, डिस्टर्ब नाही होत. आणि चुकीचं असतं पूजा करताना एक एक गोष्टीसाठी उठणं वगैरे. तर इथे ना मम्मीसुद्धा चेक करत होते की काय काय राहिलं आहे काय नाही राहिलं आहे. तिथे मम्मीसुद्धा बघत होत्या. तर ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये ना मी जे काही घेतलं होतं ना ते मी मम्मीला सांगितलेलं की तुम्ही बघा काय ह्याच्यामध्ये माझं चुकतं आहे का किंवा काही राहिलं वगैरे आहे का, तर तुम्ही चेक करा. राहिलं असेल तर बघा तुम्ही, राहिलं असेल तर तुम्ही तिथे मॅनेज करा म्हणून. तर अशा प्रकारे तर इथे आहे ना मी सगळ्या गोष्टीची मांडणी वगैरे सुद्धा मी ना करून ठेवली होती. म्हणजे चौरंग वगैरे आणि वस्त्र वगैरे मांडून ठेवलं होतं. तर आज आहे ना शंकर भगवान आहे ना सफेद रंग आवडतो म्हणून सफेद रंगाचंच वस्त्र मी ठेवलं होतं. त्याच्यानंतर 2 समया वगैरे ठेवल्या होत्या. तिथे एक अशी स्टँड प्लेटसुद्धा मी ठेवली होती आणि इथे समोर रांगोळी वगैरे सुद्धा काढून ठेवलेली. एका मोठ्या ताटामध्ये आहेत ना सगळ्या वस्तू घेऊन ठेवलेल्या. आणि आज मला आहे ना स्वामी समर्थांची सुद्धा अभिषेक करायचा होता. तर मी ना स्वामी समर्थांचं सुद्धा आहे ना नवीन मूर्ती आणलेली तुम्हाला दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. तर त्यांचासुद्धा अभिषेक करायचा होता ना, तर मी ते सुद्धा सगळं काढून ठेवलं होतं. तर इथे बघा मिस्टर बसले आहेत पूजा करायला. तर काय असतं ना फ्रेंड्स, ही पूजा आहे ना घरच्या कर्त्या पुरुषांनीच करायची असते आणि ती केलेली खरंच खूप चांगली असते. महादेवाची पूजा ही घरच्या कर्त्या पुरुषांनी केली ना तर ती लाभते, फळते. तर त्यामुळे ना मी यांना सांगितलेलं की आजची पूजा नाही तुमच्या हातूनच करायची. आणि आजचा महाशिवरात्रीचा उपवाससुद्धा आहे ना फ्रेंड्स तो आमच्या सगळ्यांचाच होता. ईशी आणि डुग्गू सोडलं तर. पण बघायला गेलं तर ईशीचा सुद्धा उपवास घडला. कारण की आम्ही जे खाल्लं तेच ईशीने सुद्धा फराळ वगैरे तेच केलं आणि तिला साबुदाणे वडे आवडतात म्हणून तिने सुद्धा साबुदाणा वडाच खाल्ला. तर आजच्या दिवशी आहे ना फराळाला साबुदाणा वडा बनवलेला. तर ते तर तुमच्यासोबत नाही शेअर केलं रेसिपी, कारण की माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आहे रेसिपी, तुम्ही पाहू शकता. आणि मी काय काय म्हणजे उपवासाच्या काय काय गोष्टी असतात त्या, तर मी ते काही एवढं शेअर नाही केलं. आणि ह्यावेळेस रेसिपीचं नाही तर म्हटलं चला पूजेचं तुमच्यासोबत शेअर करावं. ते इथे मिस्टरांना बसवलेलं आणि ते सुद्धा त्यांचासुद्धा उपवास होता. ते म्हटले हो मी करेल. तर इथे ना सर्वात प्रथम आहे ना आपली गणेश पूजन करून घ्यायचं होतं. तर इथे गणपती बाप्पांचा अभिषेक वगैरे करून घेतला आणि मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर मग आपल्या शिवपिंडाचा अभिषेक करायचा होता. तर इथे मी त्यांना सांगत होते कसं काय काय करायचं आणि म्हणजे कसं स्थापन वगैरे करायचं त्याच्यासाठी. तर इथे आहे ना गणपती बाप्पांची तुम्हाला तर माहिती आहे आपण कोणतीही पूजा सुरुवात करायच्या आधी पहिली गणपती बाप्पाची पूजा करतो. तर त्यांचासुद्धा अभिषेक वगैरे घालून त्यांना सांगितलं तुम्ही माळ वगैरे घालून घ्या. आणि इकडे मी ना मंत्रोच्चारसुद्धा करत होते. तर मी ना त्यांच्या हाताला हात लावूनच सगळी पूजा वगैरे केली आहे. तर ती पुढे तुम्हाला दिसेलच. तर त्याच्यानंतर आहे ना आता मी त्यांना सांगितलेलं की शिवपिंड घ्या आणि त्याच्यामध्येच म्हणजे शिवपिंड हे करा, त्यांचासुद्धा अभिषेक करायचा आहे शिवपिंडाचा. तर आहे ना फ्रेंड्स इथे जर तुम्हाला शिवपिंड जर उलट्या दिशेने दिसत असेल ना तर ह्याचं म्हणजे ती उलट्या दिशेला नाही ठेवली आहे मी, बरोबर ठेवली आहे. पण फ्रंट कॅमेऱ्याने ना तुम्हाला उलटं दिसत आहे. तर प्लीज समजून घ्या. आणि इथे बघा दुधाने वगैरे मिस्टर आहे ना अभिषेक करून घेत होते. पहिला पाण्याने करून घेतला, मग दुधाने, मग त्यानंतर असं दही, मध वगैरे अशा प्रकारे मिस्टरांनी ना अभिषेक वगैरे करून घेतला. तर फ्रेंड्स तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात प्लीज 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 स्पर्श मॉमीज फूड लॅब वरती जा आणि माझे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा. तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. शिवाय हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला ना ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स. तुमच्या एक एक लाईकने, शेअरने आणि सबस्क्राईबने मला खूप सारे मोटिवेशन मिळतात. हे तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते फ्रेंड्स. आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ जे बघता ना त्यासाठी खूप सारे धन्यवाद तुम्हाला. तर आहे ना आम्ही संध्याकाळीच पूजा वगैरे प्रदोष काळात करायला घेतली आहे.
आणि इथे सगळी पूजा वगैरे आमची छान झाली, व्यवस्थित झाली आणि आपल्याला हवी तशी आपण पूजा केली ना तर खूप छान वाटतं, मन प्रसन्न वाटतं आणि दिवससुद्धा कुठच्या कुठे निघून गेला कळलंच नाही. त्यानंतर आहे ना इथे तुम्हाला सांगू तर माझ्याकडे ना खरं तर रुद्रयंत्र नाही आहे, पण ज्यांच्याकडे कोणाकडे असेल ना खरंच रुद्रयंत्राचं तुम्ही नक्कीच अभिषेक करा आणि ह्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी तर नक्कीच करा. पण ज्यांच्याकडे रुद्रयंत्र नसेल ना तर त्यांनी शिवपिंडावरती जरी अभिषेक केला ना आणि रुद्रयंत्राचे जरी तुम्ही मंत्र हे केले ना बोललात ना तरी खूप ठीक, म्हणजे खूपच चांगलं आहे. आणि ते म्हणजे तेच होतं एकंदरीत. आणि जर कोणाला रुद्रयंत्र येत नसेल ना तर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती रुद्रयंत्र लावू शकता, जेणेकरून त्याचं ते तुमच्या कानी पडले ना तरी खूप छान गोष्ट आहे. तर अशा प्रकारे आणि इथे ना मी मिस्टरनं सांगितलं होतं की तुम्ही बेल वाहा. मी त्यांच्या हाताला हात लावून सगळे मंत्र वगैरे इथे मी ना मंत्र म्हणत होते. तर सुरुवातीला आहे ना मी शिव महिम्न म्हटलं प्राकृतमध्ये, त्याच्यानंतर रुद्र प्राकृतमध्ये केलं आणि शिवकवचसुद्धा मी प्राकृतमध्येच केलं. त्यानंतर शिवनामावलीसुद्धा करायची आहे, कालभैरवाष्टकसुद्धा करायचं आहे. तर आहे ना शिवमहिमन आणि रुद्र आणि शिवकवच आहे ना हे मी प्राकृतमध्ये का केलं तर संस्कृतमध्ये सुद्धा आहे फ्रेंड्स. तर ज्यांना कोणाला आहे ना संस्कृतमध्ये म्हणजे संस्कृत येत असेल तर तुम्ही संस्कृतमध्ये सुद्धा करू शकता किंवा प्राकृतमध्ये तर बोलायला थोडं सोपंच आहे, वेळ नाही लागत आणि आपण पटकन बोलून होऊ शकतो. संस्कृतमध्ये थोडेसे उच्चार होताना आहे ना थोडंसं म्हणजे प्रॉब्लेम होतो उच्चारताना, थोडंसं कुठेतरी म्हणजे जे काही जोड शब्द आहेत ना ते थोडे कुठेतरी इथे तिथे होऊन जातात. तर त्यापेक्षा म्हटलं की त्याला भरपूर वेळ लागेल म्हणून मी ना प्राकृतमध्येच म्हटलं आहे. तर अशा प्रकारे आणि मी तर हेच सांगेल की तुम्हालासुद्धा आहे ना प्राकृतमध्ये बोलायला जमत असेल तर प्राकृतमध्ये करा, संस्कृतमध्ये जमत असेल तर नक्कीच संस्कृतमध्ये करा. असो, तर त्यानंतर आहे ना इथे बघा आमची सर्व पूजा वगैरे झाली. त्यानंतर ईशीनेसुद्धा बेल वगैरे वाहून घेतली. त्यानंतर मम्मीने पूजा केली, मम्मीनेसुद्धा बेल वगैरे वाहून घेतली. त्याच्यानंतर मग असं बेलपत्र वगैरे वाहून मम्मीनेसुद्धा मंत्रोच्चार वगैरे सुरू ठेवला होता आणि मी सुद्धा त्यांना म्हणजे आम्ही जे काही मंत्र वगैरे करत होतो ना तर हे सगळे करून केले आणि एकदम तुम्हाला थोडंसं शॉर्टकट वाटत असेल कारण की काय आहे ना फ्रेंड्स, पूर्ण व्हिडिओ दाखवायचं बोललं तर खूप मोठा व्हिडिओ होतो आणि तेवढा व्हिडिओ नाही करू शकत कारण की तुम्हीसुद्धा बोर व्हाल म्हणून नाही केला. तर म्हटलं की चला जेवढं मेन पार्ट आहे ते तुमच्यासोबत शेअर करू. ते झालं आणि सगळं काही झालं. त्याच्यानंतर आहे ना शंकर भगवानची आरती, गणपती बाप्पाची आरतीसुद्धा राहिली होती. तर ते म्हटलं की पहिला स्वामींचा अभिषेक करून घेऊ आणि मग आरती करू. तर इथे आहे ना मी आता मम्मीची पण पूजा वगैरे झाल्यावरती मी स्वामींचे अभिषेक वगैरे करून घेत आहे. तर इथेसुद्धा आहे ना मी पहिल्यांदा पाणी 5 पळी पाणी, तर इथे आहे ना 5 पळी पाणी घालून घ्यायचं आहे. त्यानंतर दूध, मग दही, मध, थोडीशी साखरसुद्धा मी स्वामींच्या म्हणजे हे केली होती. त्यानंतर गोमूत्र, परत पुन्हा एकदा मग मी दुधाने पुन्हा एकदा अभिषेक केला आहे. मधसुद्धा घालून घेतले. तर अशा प्रकारे आहे ना स्वामींचा छान असा अभिषेक वगैरे करून माझा झाला. आणि मग त्यानंतर आहे ना स्वामींची छान अशी मी पूजा वगैरे घालून घेतली. खरं सांगू तर फ्रेंड्स माझ्याकडे स्वामींचे वस्त्र नाही आहे. मी बनवणार आहे स्वामींचे वस्त्र कारण मी तसे वस्त्र घेऊन आलेली आहे. फक्त मला जाऊन ते बनवायचे आहेत पण काही कारणास्तव नाही जमले जायला. मी विचार करते की मी माझ्या हाताने एक वस्त्र मी शिवलं आहे लाल रंगाचं, पण म्हटलं मी माझ्या हाताने शिव, पण काय आहे ना माझी थोडी मशीन आहे ना ती खराब झालेली आहे. तर मला नवीन मशीन घ्यायची आहे. तर बघू कधी होतं ते. तर म्हटलं की चला वस्त्रच काय असं हे नाही आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता, असं काही कंपल्सरी नाही आहे. पण छान वाटतं स्वामींना वस्त्र वगैरे घातल्यावर, त्यांना सजवल्यावर खूप छान असे स्वामी दिसतात. तर इथे आहे ना मी स्वामींना आहे ना परत पुन्हा एकदा आहे ना स्वच्छ पाण्याने आंघोळ वगैरे घालून घेतली. त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून वगैरे त्यांना चंदन वगैरे लावून घेतलं. म्हणजे सॉरी चंदन नाही, अष्टगंध लावून घेतलं कारण की अष्टगंध हे स्वामींचं खूप प्रिय आहे. त्याच्यानंतर मी त्यांना अत्तरसुद्धा म्हणजे जे सुवासिक अत्तर, त्यांना हिना अत्तर आवडतं. तर माझ्याकडे हिना अत्तर नव्हतं पण मी मोगरा अत्तर त्यांना लावलं. तर ते सुद्धा मी करून घेतलं. तर तुम्हाला दिसते माझी मूर्ती किती सुंदर दिसते ना स्वामींची. तर खूपच छान वाटत होती आणि एकदम रेखीव वाटत होती ती.
तर इथे असं आहे ना प्रत्येक ह्याच्यात मी ना छान असं स्वच्छ पुसून घेतलं स्वामींना. आणि जे काही म्हणजे ना काय होतं ना ओलावा राहिला ना की तिथे थोडं काळपटपणा पडतो म्हणून. तर त्याच्यामुळे मी ना असं स्वच्छ वगैरे पुसून घेतलं आणि मग स्वामींना ना एका ताटामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून आहे ना त्यांच्यावरच त्यांची स्थापना करून घेतली आहे. ते इथे पाहू शकता. कारण की ही मूर्ती आहे ना मला नंतर मंदिरातच ठेवायची होती, त्यामुळे ते इथे तुम्ही पाहू शकता. मी आहे ना मोगरा अत्तर स्वामींना लावत आहे. तर मी ना फुलावरती ते अत्तर घेतलेला, कारण की आहे ना स्वामींना आहे ना सुवासिक वस्तू खूप आवडतात. तर त्याच्यामुळे ना मी हे सुवासिक अत्तर त्यांना लावून घेणार आहे. तर इथे मी अत्तर लावून घेतलं. त्यानंतर मग मी त्यांना अष्टगंधसुद्धा लावून घेतलं. आणि हे ना मी त्यांना असं वस्त्रमाळासुद्धा घातली होती. तर हे जो धागा येतो ना आपला म्हणजे तो हेच असतो ना पिवळा आणि लाल रंगाचाच असतो. तर मी त्याचीच वस्त्रमाळा आहे ना स्वामींना घालून घेतली आहे. त्याच्यानंतर मग मी त्यांना दुसरी साधी मण्यांची माळा होती माझ्याकडे, तर तीसुद्धा मी घातली. तर खूप छान असे माझे स्वामी दिसत होते, पुढे दिसेलच तुम्हाला. त्याच्यानंतर मी ना त्यांना एक छानसं असं छोटा फेटासुद्धा लावणार आहे. इथे मी आधी अष्टगंध लावून घेते. तर फ्रेंड्स आहे ना अशी पूजा खूप छान आणि मस्त झाली. खूप छान वाटलं. दिवससुद्धा कुठच्या कुठे निघून गेला कळलंच नाही. आणि खूप मस्त वाटलं. म्हणजे इतकं प्रसन्न वाटत होतं ना की सांगायलाच नको. खूप प्रसन्न वाटत होतं. आता म्हणजे पूजा वगैरे झाली आणि मी आता आहे ना आरती वगैरे करून घेणार आहे. तर इथे आहे ना मी देवापुढे पण आहे ना एक तुपाचा आणि एक तेलाचा दिवा असे दोन्ही दिवे लावले होते. त्याच्यानंतर मी इथे ना आरती वगैरे बोलून घेणार. तर मी सर्वात पहिले गणपती बाप्पांची आरती, मग शंकर भगवानची आरती, दुर्गट भारीसुद्धा देवीची महाशक्तीचीसुद्धा आरती आम्ही बोललो. त्याच्यानंतर स्वामी समर्थाचीसुद्धा आम्ही आरती बोललो. त्याच्यानंतर त्यांचं निशंक होई रे मना ते सुद्धा आम्ही बोललो. तारक मंत्र बोललो. तर अशा प्रकारे ना एकंदरीत सर्व पूजा वगैरे झाली. आणि इशीने बघा स्वामींना आहे ना खजूरचा आणि साखरचा नैवेद्य ठेवला आहे. तर इथे तिनेच नैवेद्य ठेवला आहे बघा, पाहू शकता. तर फ्रेंड्स इथे जर तुम्हाला उलटा हात दिसत असेल ना तर प्लीज गैरसमज करू नका. हे सर्व आहे ना फ्रंट कॅमेराने होतं ना तर तो उलटा डायरेक्शन पडतो, त्यामुळे. तर बघा अशा प्रकारे माझी पूजा वगैरे झाली आणि किती छान असं सुंदर वाटतं आहे ना. तर पुढे आहे ना व्हिडिओ कंटिन्यू बघा फ्रेंड्स. आणि पुढेसुद्धा तुम्हाला अजून एक गोष्ट दिसेल. ईशीने आहे ना महादेवाच्या गाण्यावरती डान्ससुद्धा केलेला आहे. तर तोसुद्धा तुम्ही कंटिन्यू बघा. आणि पुढचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला कसे वाटत ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग असाच व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स.